मित्रांनो, आपण आतापर्यंत बऱ्याच गोष्टी शिकत आलोय आणि आपण आता चेस सिरीज सुरू करतोय आणि या चेस सिरीज मध्ये आपण सर्वात आधी सुरुवातीलाच बघूया की चेस का खेळावा असं. यस मित्रांनो, कारण की आपण बघत आलेलो आहे की कोणतीही गोष्ट करण्याआधी आपण ती का करायची आणि तिचा पर्पज काय आहे हे आपण जाणून घेत असतो. तर मित्रांनो, बुद्धिबळ, शतरंज हो अत्यंत आता नावाजलेला खेळ आणि आपण त्यामध्ये वेगवेगळ्या चॅम्पियनशिप म्हणजे नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलला आज भारताचा याच्यामध्ये दबदबा आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्याच दबदबाचा विषय म्हणजे आणि आपला शतरंज बुद्धिबळ का खेळावा हे आपण आजच्या लेक्चरमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण बघत आहोत. आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्ट सर्वप्रथम पुन्हा एकदा क्लिअर करतो की कोणती गोष्ट करण्याआधी ती का करावी, तिचा पर्पज काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, तर बुद्धिबळ का खेळावं मित्रांनो, तर सर्वात आधी आपल्याला स्मरणशक्तीमध्ये आपल्याला त्याचा भरपूर असा फायदा होत असतो. स्मरणशक्ती वाढावी, स्मरणशक्तीमध्ये आपल्याला काहीतरी आमूलाग्र थोडेफार काही गोष्टी स्मरणशक्ती म्हणजे लक्षात ठेवण्याची आपली जी शक्ती आहे ती वाढण्यासाठी बुद्धिबळाचा उपयोग होत असतो. एकाग्रता वाढण्यासाठी बुद्धिबळाचा उपयोग होत असतो. त्याच प्रकारे आपण जसं आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी जिम करत असतो, तसं मेंदूचं आरोग्य जपण्यासाठी किंवा मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि मेंदूचा व्यायाम होण्यासाठी मोस्टली आपण बुद्धिबळाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. त्याच प्रकारे मित्रांनो, आपण क्रिएटिव्ह थिंकिंग, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज, पेशन्स, सेल्फ कंट्रोल अँड ऑल्सो लॉजिक डेव्हलपमेंट, त्याच पद्धतीने एखाद्या अडथळ्यांवर मात कशी करावी हे देखील आपल्याला चेसचे जे काही आहेत तर ते बाय डिफॉल्ट हे जे बेनिफिट आहेत ते आपल्याला चेसमधून मिळत असतात. आणि तुम्ही म्हणणार सर मग आम्हाला यांचं कोलॅबोरेशन कसं होत असणार, म्हणजे तुम्ही म्हणतायत की सर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज, मॅथमॅटिकल थिंकिंग हे कसं 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 शक्य आहे बरं. तर मित्रांनो, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेसचा जो बोर्ड असतो आपला, तर त्या चेस बोर्डमध्ये टोटल 64 स्क्वेअर असतात. हे आपण आता पुढे एक एक आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत आणि त्या पण तुम्हाला एक एक गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी चेस खेळत असतो तर त्या 64 घरांमध्ये 64 स्क्वेअरमध्ये आपल्याला 32 पीसेस जे आहेत मोहरे, चेसचे 32 मोहरे यांना पळवायचं असतं. आणि या 64 + 32 = 96 मुवमेंट्स. या 96 मुवमेंट्स वरती आपल्याला आपलं कंट्रोल, आपलं लक्ष, आपली एकाग्रता ठेवायची असते. इवन आपल्याला आपला अपोनंट प्रतिस्पर्धी काय खेळतो आहे, आपण काय खेळतो आहे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आपल्याला या प्रकारचा जो गेम आहे तो स्ट्रॅटेजिक बोर्ड गेम चेस खेळायचा आहे. आपण पुढच्या लेक्चरला नक्कीच बघूया मित्रांनो की या चेसचे जे काही नियम आहेत किंवा ज्या पद्धतीने प्रत्येक मोहऱ्याची कशी चाल आहे, प्रत्येक मोहरा कसा खेळतो, प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येकाचा स्वभाव काय आहे, तर या गोष्टी आपण नक्कीच जाणून घेऊया. आणि या पहिल्या सेशनने आपण आपल्या चेसची सुरुवात करूया. ज्या मित्रांना योग्य मार्गदर्शन मिळत नसेल त्यांना नक्कीच आम्ही या मार्गाने या पद्धतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या चॅम्पियन चेस अकॅडमीच्या वतीने हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आता मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि नक्कीच तुम्ही या गोष्टीला प्रतिसाद देऊन नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करणार ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि बोलतो या गणपती बाप्पा मंगलमूर्ती. येस, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि या चेसच्या आपल्या प्रवासाला आपण आजपासून सुरुवात करूया. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.